आता आपण बघूया बंधूंनो, प्राण्याच्या शरीरामध्ये रक्त एक्झॅक्टली कमी झाले हे कसं चेक करायचं. अगदी कोणत्याही लॅबमध्ये न जाता आपण घरगुती पद्धतीनं पण चेक करू शकतो. ते कसं, तर प्राण्याच्या डोळ्याचे जे कंजक्टिव्हा असतात, कंजक्टिव्हा म्हणजे काय, तर वरची पापणी वर, खालची पापणी खाली करून आपल्याला या आतला भाग जो आहे पापणीचा आतला, तो भाग बघायचा आहे शेळीच्या डोळ्यातला. लक्षात घ्या, शेळीच्या डोळ्याच्या वरची पापणी वर, खालची पापणी खाली केल्यानंतर जे हा भाग आतला दिसतो त्याला कंजक्टिव्हा म्हणतात. तर ते कंजक्टिव्हाचा जनरली तो जो कलर असतो तो एकतर पिंक असतो किंवा गडद गुलाबी असतो. जर ते गडद गुलाबी किंवा पिंक नसेल, ठीक आहे, गडद किंवा गुलाबी किंवा पिंक नसेल, पांढरं होत असेल, तर डेफिनेटली शेळीच्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण अत्यंत कमी झालेलं आहे. तो एक भाग आहे, आपण कन्फर्म या ठिकाणी करू शकतो की रक्त कमी आहे. दुसरं एक या ठिकाणी आपण असं चेक करू शकतो, शेळीचा जो वल्वा असतो, तर तो वल्वा अर्थात लघवीचं ठिकाण, त्या ठिकाणी आपण ते जे दोन्ही लिप्स असतात, तर ते लिप्स साईडला करून पाहिलं तर तिथे लाल भडक लिप्स असलं पाहिजे, लिप्स किंवा पिंक कलरचे असले पाहिजेत, तर रक्त कमी नाही आहे. जर पिंक कलरचे नसतील आणि पांढरे शुभ्र पडले असतील तर डेफिनेटली त्या प्राण्याचं रक्त कमी झालेलं आहे. ठीक आहे, या दोन पद्धतीने आपण आरामात या ठिकाणी चेक करू शकतो की आपल्या शेळीला रक्ताची कमतरता आहे की नाही. आता तुम्हाला वाटलं रक्ताची कमतरता आहे, मग उपचार काय करायचं. अगदी काही आपण घरगुती उपचार या ठिकाणी बघूया. काही करायचं नाही आहे आपल्याला. आपण जो काही खुराक प्राण्यांना देतोय, नेहमीचा खुराक, तर त्या खुराकामध्ये फक्त 2 गोष्टी आपण ॲड करायच्या आहेत. जव, बंधूंनो, त्याला इंग्लिशमध्ये इंडियन बार्ली म्हटलं जातं. इंडियन बार्ली किंवा बार्ली नुसतं म्हटलं जातं. जव मार्केटमध्ये मिळते. तर ते जव जे आहे ते जव आणि गूळ जवाचं प्रमाण किती घ्यायचं, जे तुम्ही खुराक देताय टोटल त्या खुराकामध्ये फक्त 30% जव वापरायचं आहे. इंडियन बार्ली वापरायचे 30%, 30%. आणि जनरली 20 ते 30 ग्रॅम गूळ आपल्याला त्या खुराकामध्ये मिक्स करायचं आहे. फक्त एवढंच करायचं आहे. फक्त हे कंटिन्यू करायचं आहे कमीत कमी 15 दिवस ते 1 महिन्यापर्यंत. ठीक आहे, तर ॲटोमॅटिक शेळीच्या शरीरातलं रक्ताचं प्रमाण हे वाढतं. ठीक आहे, तर गूळ आणि जव या 2 गोष्टी तुम्हाला तुमच्या प्राण्यांच्या खुराकामध्ये ॲड करायचे आहे. जो काही तुम्ही रोजचा खुराक देताय, धान्याचा भरडा असो किंवा कडधान्य असो, तुम्ही जो काही देताय, पेंड असतील, की जे काही तुम्ही खुराक देताय त्याच्यामध्ये फक्त 30% जव वापरायचं आहे आणि 20 ते 30 ग्रॅम गूळ वापरायचे. गूळ जर तुम्हाला सेंद्रिय गूळ मिळाला तर उत्तम राहील. तर या 2 गोष्टी वापरा. घरगुती उपायाने तुम्ही रक्त वाढवू शकता बंधूंनो.